आज तर 7-12 होता वाचला गळ्या मामा. तर काय म्हणता पोटो, तर पोटो निघालो गळ्या आम्ही सारखं ढोपटी गिफ्टी उचलली निघालो साईडवर जायला. तर तेवढ्यात म्हटलं पोटेल न्यारी गेरी करून घ्या गळ्या, पुढे भेटीन नाही भेटीन, कारण की आपण चाललो आज धोतळलेलं गळ्या. ते खेडं गाव आहे, काय हशीन नशीन ते आपल्याला काही माहित नाही गळ्या. तर पोटेल मस्त नाश्ता गिष्टा करून दिला आणि तेवढ्यात पोटो तुमचा वाहन एक पिळा हाणला गळा आणि पोट्याने चहा घी पेला. तर चला म्हटलं आता तुम्ही तर चहा पिला गळा गाडी चहा बाजू. तर मग काय पोट्टो आलो मी पेट्रोल पंपावर. तर चला म्हटलं भटकन काकाले म्हटलं टाका 100 रुपयाचं पेट्रोल गिट्रोल भरलं पोट्टो. रस्त्याने जाता एवढं खास खास नजर दिसतात, कारण की पुरं वावरगाने पेरेल होते, मस्त वातावरण होतं गळ्या. तर तेवढ्यात मामानं मोबाईल हातात घेतला गळ्या. मग बोललो साईडवर पोचता बरोबर आम्ही हातात पॅनल लावून घेतले गळ्या. तेवढ्यात मी नजर गेली तिकडे या मंदिरावर. तर या मंदिराला पा पोटो दोन्ही गुण पायऱ्या आहेत आणि पोटो लेवाकोल पासून काही मग खिशात चिल्लर बाजू राहिली. तर खाली उतरत्या बरोबरच काही आम्हाला दिसलं गळ्या दुकान. हे दुकान जे पोटो घराच्या अंदर होतं. तर चला म्हटलं कुरकुरे घेऊन आणि कुरकुरे घेतले तर पोटो कुरकुऱ्यासाठी भांडणं करून राहिले. तर दोघा लेखांनी बरोबर हिस्सा करून दिला गळ्या. एका ठिकाणी येऊन आम्ही बसलो शांततेत. तेवढ्यात माझी नजर गेली गळ्या कलमवर. तर या कलमले लावलं होतं पोटो शेण. तर असं काउंट करतात, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगता. आणि मग पोटो आम्ही साईडवर जायला निघालतो वापस. तर तेवढ्यात काही कुत्र काही मंदातच येत जा बा, हे कुत्र पाहणं किती डेंजर आहे असं पाहून काही भेवच लागते आले. असं वाटते की एका घासात आम्हाला खाऊन टाकते का. आणि मग का पोटो रपरप आम्ही काम निपटून टाकलं निघालो घराकडे. तेवढ्यात मला लक्षात आलं गळ्या की पोटो तुम्ही व्हिडिओ तर पाहू राहिले, फॉलो काही करून नाही राहिले गळे, तर फॉलो करून टाका ना.